यायला निघाले ना वाटेत इतकी बांधकामं चालू ते राडा भुडा मलबा आणखी थांबा. मला एक 2 ओळी सुचल्या. कारण का माहिती का, मी आता विज्ञान दिनाला पर्यावरण प्रदूषण याच्यावर एक भाषण करणार आहे. ते माझ्या डोक्यात सारखं घुमत आहे. 2च ओळी सुनावते. सुनवतीस का? ऐकव ना. ऐकवते. काय ग बाई? हां. दिवस कॉंक्रीट जंगलांचे दूषित हवेत जगायचे. वा वा नंदा, तू अगदी शीघ्र कवी आहेस. किती चपखडली ना. अहो, हा विषय सारखं मी त्याचं चिंतन मनन करते. त्यामुळे डोक्यात अगदी जाम बसलाय. त्यामुळे सहज सुचल्या मला या ओळी. पण मी तुम्हाला मगाशी बोलताना थांबवलं. तर आणखी म्हणून काय सांगत होता? रिक्षेनी त्या हडपसरवरून आणि मी रिक्षेत बसले ना, जवळून त्या रिक्षा, ट्रक, मोटार गाड्या, तो धूर माझ्या नाका तोंडात कळलं मला. त्याच्यावरही सांगते एक चारोळी. सदैव स्फुटतारा सोडते हवेत धूर. काळ्या ढगात रमायचे, काळ्या ढगात रमायचे, दूषित हवेत जगायचे. अगदी अचूक वर्णन नंदा. आता ते निळं आकाश विसरायचं. अगदी खरं. आणि हो, परवाच्या दिवशी पुण्यातल्या मोठ्या नदीवरून निघाले होते ग. तेव्हा त्या काठावरली बांधकामं बघून हबकलेच. अहो, ते ऐकून वाचूनही माझा जीव होते चिडचिड तुटतो. काय करावं याला? कळत कसं नाही या लोकांना. सुशोभीकरणापायी झाडांची कत्तल होई, बिघडे चक्र हो निसर्गाचे, बिघडे चक्र हो निसर्गाचे, दूषित हवेत जगायचे. खरंच कटू सत्य आहे. काही प्रचिती येते ना आपल्याला. सगळ्यांनी विचारांना जणू सोड चिठ्ठी दिली, मुठ माती दिली. म्हणकी अगदी मनमानी करतायत बस सगळे. मनमानी नुसती मनमानी. माझ्या काही लक्षात येतंय की नातवंड पतवंड त्यांना हे सगळं भोगावं लागणार आहे. त्याचं मला जास्त वाईट वाटतंय. निसर्गावरती झाला गंभीर संकटे झेला, सर्वांग पोळते धरित्रीचे, सर्वांग पोळते धरित्रीचे, दूषित हवेत जगायचे. तू समस्या तर मांडलीस, पण याचं उत्तर आहे का तुझ्याकडे? हो, मी थोडा विचार केला याच्यावर. आणि काय आहे ना, वैयक्तिकरित्या जर आपण प्रयत्न केले तर हे शक्य आहे. पण वैयक्तिकरित्या प्रयत्न केलेच पाहिजेत. कोणते ऐकेल मला आवडायला. कसं आहे ना, समजा आपल्याला 1-2 किलोमीटर अंतरावर जायचं आहे, तर आपण चालत जाऊ शकतो किंवा सायकलने जाऊ शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, जगात सायकलिंग करता प्रचंड प्रोत्साहन दिलं जातं. नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम यासारख्या देशात विशेष प्रयत्न केले जात आहेत. आता एक उदाहरण घेऊया. नेदरलँड्समध्ये 60% लोक रोज सायकल वापरतात. तिकडे वेगवेगळ्या लेन्स बनवले आहेत आणि जवळजवळ 35,000 किलोमीटरचं नेटवर्क केलेलं आहे. आणि फक्त हे नेदरलँड्समध्ये नाही, बेल्जियम, जर्मनी
लोक रोज सायकल वापरतायत. काय सांगतेस काय? खरंच आपण पण विचार करायला हवा ना. विचार नाही, मग ठोस कृती करायला हवे. प्रत्येकाने जर प्रयत्न केले, आपला खालीचा वाटा उचलला, तर हे सारं शक्य आहे. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, ते अगदी खरं. प्रत्येकानं थोडा थोडा प्रयत्न केला तर नक्कीच परिणाम दिसून येईल. नंदा, आपली चर्चा तर खूपच रंगली. तुझ्या एका समर्पक चारोळीनं समारोप करूया. हो, आतापर्यंत मी फक्त समस्या मांडल्या. आता एक गोष्ट की ती सगळ्यांनी लक्षात ठेवावी, साऱ्यांनी लक्षात घ्यावे. निसर्ग ऋण स्मरावे, साऱ्यांनी लक्षात घ्यावे. निसर्ग ऋण स्मरावे, जगना तयाचे करायचे, पुढची पिढीला जपायचे, पुढच्या पिढीला जपायचे. बरं,